आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सरकारी निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या 8व्या वेतन आयोगासंदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या काही प्रमुख मागणीवर 8व्या वेतन आयोगामध्ये सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे. कोणत्या त्या मागण्या आहेत आणि सद्यस्थितीमध्ये 8व्या वेतन आयोगाची स्थिती काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या 8व्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वपूर्ण बातमी असून या संदर्भात राज्यसभेमध्ये संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते. या संदर्भात आणि काही प्रमुख मागणीसंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. आपण जसं स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागणीवर 8व्या वेतन आयोगामध्ये सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्याकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणींचा समावेश असणार आहे. याच्यामध्ये बहुचर्चित मागणी म्हणजेच निवृत्तीचं वय, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय हे देशामध्ये एकसमान करण्याची मागणी अनेक राज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्याकडून केली जाते. काही राज्यामध्ये निवृत्तीचं वय हे 60 तर काही राज्यामध्ये निवृत्तीचं वय हे 58 वर्ष इतकं आहे. यामध्ये एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारमार्फत केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण मागणी म्हणजेच अतिरिक्त कामाचा मोबदला, ओव्हरटाईम. आजच्या काळामध्ये प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यावर येत असतो. याचं प्रमुख कारण म्हणजे अनेक कार्यालयामध्ये मंजूर पदापैकी 70% पदभरती करण्यात आलेली आहे. अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यावर निर्माण होतो. यामुळे अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा अशी कर्मचाऱ्यांच्या मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार 8व्या वेतन आयोगामध्ये केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये कामाचे स्वरूप, तास यांचा विचार करून मोबदला निश्चित केला जाणार आहे. तिसरी महत्त्वपूर्ण बातमी म्हणजेच कर्मचाऱ्यांना संरक्षण. आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये जनतेकडून कर्मचाऱ्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात दडपण येत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना धमक्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या मागण्या इत्यादी प्रकार होतात. यामुळे कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे. याकरता सरकारमार्फत अधिक कडक कायदे करण्याची शक्यता आहे. वेतन भत्त्यामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाढ. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, इतर भत्त्यामध्ये वाढ करण्याकरता अधिकृत निर्णयाची आवश्यकता असते. सदर निर्णयाला नेहमीच विलंब होत असतो. यामुळे वेतनवाढ, महागाई भत्ता इत्यादी वाढ ही स्वयंचलित पद्धतीने करण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्याकडून होत आहे. या महत्त्वपूर्ण मागण्यासंदर्भात सध्या 8व्या वेतन आयोगामध्ये चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर आता 8व्या वेतन आयोगाची सद्यस्थिती काय आहे या संदर्भात संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्या 8व्या वेतन आयोगासंदर्भात आताची मोठी अपडेट समोर येते आहे. या संदर्भात माननीय संसद सदस्य वरुण चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते. सदर प्रश्नांना वित्तमंत्री पंकज चौधरी यांच्याकडून लेखी उत्तर देण्यात आलेलं आहे. यामध्ये लिखित प्रश्न 3456-1/10/2026 असा आहे. सविस्तर प्रश्न उत्तर आपण सविस्तरपणे पाहतोय. याच्यामध्ये प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की 8व्या वेतन आयोग द्वारा गठन केल्यानंतर आतापर्यंत एकूण समितीचे एकूण बैठका ज्या आहेत त्या किती संपन्न झालेल्या आहेत. यावेळी उत्तर देताना असं सांगण्यात आलेलं आहे की 8व्या वेतन आयोगाची स्थापना दिनांक 3/11/2025 रोजी झालेली असून सदर समितीला कळवण्यात आलेलं नाही की समितीच्या कामकाजासंदर्भात वारंवार सरकारला माहिती अवगत करण्यात यावी. यामुळे सदर समितीच्या किती बैठका झाल्या आहेत हे सांगता येणार नाही. सदर समितीला 18 महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की दिनांक 1/1/2026 रोजीची तारीख ग्राह्य धरून 8वा वेतन आयोग कार्यान्वित करण्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे का? त्या अनुषंगानं वेतन व पेन्शन संशोधन करता प्रस्तावित फिटमेंट फॅक्टरला अंतिम रूप देण्यात आलेलं आहे का? या संदर्भात 8व्या वेतन आयोग समितीनं सरकारला आपल्या शिफारशी सादर केलेल्या नाहीत अशा पद्धतीचं उत्तर देण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच 8व्या वेतन आयोगासंदर्भातल्या ह्या महत्त्वपूर्ण अशा 2 अपडेट आपण पाहिलेल्या आहेत. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.